हेलो गाइस, नमस्कार। वेलकम बैक टू माय चैनल। आप देख रहे हैं हिवाड़े सर चैनल। तो आज देखने वाले राइटिंग स्किल क्वेश्चन नंबर 5वां आ स्टोरी राइटिंग। ये स्टोरी राइटिंग का कुछ पॉइंट आगे दिया है। जंगलातील दोन प्राणी चांगले मित्र, त्यांच्यापैकी एका प्राण्याच्या बायकोला नवऱ्याच्या मित्राचे काळीज खाण्याची इच्छा झाली। तो प्राणी आपल्या मित्राला मारण्याची योजना आखतो। दूसरा प्राणी युक्तीने स्वतःची सुटका करून घेतो। ये पॉइंट है, पॉइंट को देख के स्टोरी बनाना है। तो चलो, स्टोरी इस तरह हो जाएगी। एका तलावाच्या काठावर एका जांभळाचे झाड होते। एक माकड रोज त्या झाडावर जाई, खूप जांभळे खाई। झाडाजवळच्या तलावात एक मगर राहत होता। तो तलावात खूप खेळे, मग जांभळाच्या झाडाखाली विश्रांती घे। एकदा माकडाने त्याच्या पुढ्यात जांभळे टाकली। मगराने जांभळे खाल्ली। ती मधुर जांभळे मगराला खूप आवडली। माकड त्याला रोज जांभळे देऊ लागला। हळूहळू त्यांची मैत्री झाली। ते रोज गप्पा गोष्टी करू लागले। एकदा मगराने मगरीला खूप जांभळे आणून दिली। तिला जांभळे खूप आवडली। ती मगराला म्हणाली, माकड रोज जांभळे खाते, जांभळे इतकी मधुर आहेत, तर त्याचे काळीज किती मधुर असेल, मला त्याचे काळीज आणून द्या। मगर विचारात पडला, हे कसं शक्य आहे? काळीज आणायचे तर त्याला ठार मारावे लागेल। तो तर मित्र आहे, त्याला कसे मारणार? पण मगरीने हट्ट धरला। मगराचा नाईलाज झाला, पण माकडाला मारणार कसे? त्याने एक युक्ती करायचे ठरवले। तो माकडाकडे गेला। त्याने माकडाला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले। माकडाला आनंद झाला। ते मगराच्या पाठीवर बसले। काठापासून ते दूर गेल्यावर मगर माकडाला म्हणाला, तू माझा मित्र आहेस म्हणून तुला सत्य सांगतो, मी तुला आता ठार मारणार आहे। माझ्या बायकोला तुझे काळीज हवे आहे। माकड घाबरले। तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली। ते मगराला म्हणाले, अरे मित्रा, हे आधी नाही का सांगायचे? मी माझे काळीज तर त्या झाडावर ठेवले आहे, चल आत्ताच आपण ते घेऊन येऊ। मगर माकडाला घेऊन काठावर आला। काठावर येताच माकडाने पटकन उडी मारली आणि ते झरझर झर झाडावर चढले। झाडावरून मगराला म्हणाले, तू मित्र नाहीस, तू विश्वासघातकी आहेस, चालता हो। अशा प्रकारे माकड आणि मगर यांची ही कहाणी या ठिकाणी आपण बघितलेली आहे। मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। तर अशाच नवीन नवीन स्टोरीसाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।